येस, गुड आफ्टरनून बाळांनो. येस, चला कोण कोण आलंय? येस, चला कोण कोण आलं एकदा सांगा. येस अर्जुन, येस हॅलो बेटा, गुड आफ्टरनून. चला श्वेता, मिस्टर गणेश कुठे गेले? योगेश, येस योगेश रगडे, गुड आफ्टरनून बाळा. बरेच दिवसानंतर आज घेण्यात आलं आहे लेक्चर. येस, 2 मिनटं वाट बघू आपण सगळ्यांची आणि मग सुरू करू. ओके, चला. येस, बाकी सगळे कुठे गेले? करायची सुरुवात. हळू सगळेजण येतीलच आपले. ओके, चला. श्री अकॅडमी या पोलीस भरतीच्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी हा विषय शिकवते. श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन अकॅडमी आहे. ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे? तर ऑफलाईन अकॅडमी आपली छत्रपती संभाजीनगर येथे आहे. ओके, येस मिस्टर गणेश, गुड आफ्टरनून. काल लेक्चर सुरू केलं होतं परंतु लाईट गेल्यामुळे कट झालं, परत आली, परत स्टार्ट केलं आणि परत लाईट गेली, त्याच्यामुळे काल घेण्यातच आलं नाही आपलं लेक्चर. ओके, चला करायची सुरुवात मग. चला, आज आपण बघणार आहोत संधी हा टॉपिक. ओके, संधी. येस बाळा, संधी हा टॉपिक बघणार आहोत. संधी मी कालच सांगितल्याप्रमाणे संधी अतिशय महत्त्वाचा टॉपिक असं म्हटलं तरी हरकत नाही. संधीवर आपल्याला 1 ते 2 किंवा मोर दॅन दॅट मार्क असतात म्हणजे असतात. मग ती कोणतीही एक्झाम असावी, मग कंबाईन असो, राज्यसेवा असो, आपल्या सरळ सेवेमध्ये असो या पोलीस भरतीमध्ये असो, संधीवर डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. संधी हा चॅप्टर, संधी हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, तर चला आज आपण संधीविषयी थोडंफार पाहूया. ओके, चला. संधी. ओके, संधी. संधी म्हणजे काय? म्हणजे इन जनरली आपण ज्यावेळेस बोलतो संधी होते, संधी होते, तर मग संधी म्हणजे काय एक्झॅक्टली? तर संधी म्हणजे आपल्या भाषेत समजण्यासाठी लक्षात घ्यायचं बाळांनो, संधी म्हणजे जोडणे. संधी म्हणजे काय बाळांनो? जोडणे. ओके, त्यालाच आपण मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये कसं म्हणणार आहोत? सांधणे. सांधणे किंवा जोडणे यालाच काय म्हणतात बाळांनो? संधी असं म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. मग आता आपण म्हणतो आपण संधी करतो, संधी करतो. व्याकरणामध्ये संधी हा टॉपिक आहे. ओके, मग संधी करायची तरी कोणाची, हे की नाही? मग इकडे लक्ष द्या. संधी ही मग आपण कोणाची करायची, असं की संधी आपण म्हणतो तर संधी करायची कोणाची? तर संधी कोणाची होते बाळांनो? वर्णाची होते. संधी कोणाची होते? तर संधी होते वर्णांची. कोणाची? वर्णांची संधी होते. वर्ण माहिती आहेत ना आपले, अ पासून ञ पर्यंतचे 52. येस, वर्णाची काय होते बाळांनो? संधी होते. आणि आपण संधी का करतो? तर संधीपासून आपल्याला काय मिळतं बाळांनो? जोड शब्द मिळतात. काय मिळतात? जोड शब्द मिळतात. म्हणजे कळलं का? संधी आपण का करतो? कोणाची करतो? तर संधी होते वर्णांची. संधी कोणाची होते? वर्णांची होते. आणि संधी केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? तर आपल्याला मिळतो जोड शब्द. कोणता शब्द मिळतो बाळांनो? जोड शब्द. जोड शब्द आणि सामासिक शब्द हे दोन्ही वेगळे आहेत. सामासिक शब्दामध्ये आपण शब्दांना एकत्र करून बनवलं जातं आणि जोड शब्दामध्ये आपण कोणाला घेतो बाळांनो? वर्णांना घेतो. वर्णांची काटकसर किंवा वर्णांचं एकत्रीकरण करून ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस काय होतं? जोड शब्द बनतो. ओके, येस मिस्टर रगडे. ओके, चला इकडे लक्ष द्या. संधी आता कशी होते? आता आपण बघितलं संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे जोडणे. संधी म्हणजे काय बाळांनो? जोडणे. संधी कोणाची करतो आपण? तर वर्णांची करतो. म्हणजे संधी करताना काय महत्त्वाचं आहे? संधी कोणापासून होते? तर संधी होते वर्णापासून. कोणापासून बाळांनो?
मिळतो आपल्याला? जोड शब्द. काय मिळतो? जोड शब्द. आता मी संधी करायची कशी? आता संधी काय आपल्याला कळलं, संधी कोणाची करायची असते ते कळलं, संधीपासून काय मिळतं आपल्याला हेही कळलं. आता लक्ष द्यायचं की संधी कशी होते. ठीक आहे बाबा, संधी संधी संधी. तर मग ती संधी होते कशी ते इकडे लक्ष द्यायचं. जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, जेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येतो, त्यापासून काय बनतं बाळांनो? संधी बनते. म्हणजे संधीचा एक फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा की संधी कशी बनवायची. तर काय करायचं, मी काय म्हणते, वर्णाची काय होतं, आपण काय म्हणतो, संधी कशी होते? वर्णांची होते. म्हणजे वर्ण कुठे येतात? तर दोन शब्दामध्ये येतात. हा एक शब्द आहे, हा एक शब्द, असे दोन शब्द आहेत. बरोबर आहे? पहिला शब्द आहे, दुसरा शब्द आहे. आता ह्या दोन शब्दाची मला संधी करायची. मग काय करायचं बाळांनो? पहिला शब्द जो आहे, पहिला शब्द, त्याचा शेवटचा वर्ण घ्यायचा, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण घ्यायचा, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, आणि या दोन वर्णातून एक वर्ण तयार होऊन मग आपल्याला एक जोड शब्द मिळतो. ओके, तशी होते शब्द संधी होते. काय होते बाळांनो? संधी अशा प्रकारे मिळते आपल्याला. ओके, कशी मिळते? तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ज्यावेळेस एकत्र करतो आणि त्यापासून आपल्याला संधी निर्माण होते किंवा संधी मिळते. ओके, चला आता संधीचे प्रकार बघूया. संधीचे मुख्य प्रकार किती आहेत बाळांनो? 3 आहेत. संधींचे मुख्य प्रकार किती? 3 आहेत. एक आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. एक आहे स्वर संधी, दुसरा आहे विसर्ग संधी आणि तिसरा आहे व्यंजन संधी. याच्यावर सुद्धा, या पॉइंटवर सुद्धा बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत बाळांनो. ओके, प्रश्न असा देतात की संधीचे एकूण प्रकार किती, तसं मग खाली देतात स्वर संधी, व्यंजन संधी, तिसरा असतं विसर्ग संधी आणि मग चौथा देतात तुम्हाला काय? नामी संधी. समजा एक नामी संधी देतात, दिलेला आहे, प्रश्न असा आलेला आहे. आणि दुसरा प्रश्नामध्ये स्वरादी संधी असं विचारलं असेल. हे 3 दिले आणि त्याच्यासोबत हा एक पर्याय दिला तर हा नाही, किंवा हे 3 दिला आणि याच्यासोबत स्वरादी संधी असं म्हणून दिलं तर स्वरादी संधी नाहीये बाळांनो, किंवा नामी संधी नाही. मुख्य प्रकार किती म्हटले तर 3 आहे. एक आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. ओके, येस. हो मिस्टर गणेश, तुम्हाला पण येतो का नेटचा इश्यू बाळा? येस, गुड आफ्टरनून. सध्या कंटिन्यू करा मिस्टर आपले योगेश रगडे किंवा गणेश सर, तुम्हाला सुद्धा सांगते. नंतर मग आपलं लेक्चर बघा. ओके, येस, जेवढं जमेल बघायला तेवढं बघा. येस बाळांनो, चला इकडे लक्ष द्या. संधीचे किती प्रकार सांगितले बाळांनो? संधीचे आहेत 3 प्रकार. संधीचे 3 प्रकार. एक आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. आपण वर्णाचे प्रकार बघितले की नाही? वर्णामध्ये किती? 3 प्रकार, 4 प्रकार बघतो आपण. एक असतं स्वर, दुसरे व्यंजन, स्वरादी, स्वर, स्वरादी, व्यंजन आणि व्यंजन समजा. पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की याच्यात स्वर येतात, व्यंजन येतात आणि विसर्ग येतात. स्वरादी येत नाही. परीक्षेमध्ये समजा प्रश्न विचारला की संधीचे प्रकार किती किंवा कोणते आणि त्याच्या ऑप्शन मध्ये जर तुम्हाला स्वरादी दिला तर स्वरादी नाहीये बाळांनो. ओके, फक्त 3च, स्वर, व्यंजन आणि विसर्ग. ओके, चला प्रश्न आता बघा. संधीचा आपण पहिला भाग बघूया, स्वर संधी. संधीचा पहिला भाग बघायचा, स्वर संधी. बघा, स्वर संधी कशाला म्हणायचं? ओके, बघा, एकत्र येणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतील तेव्हा स्वर संधी होते. स्वर संधी कधी होते? मी काय म्हटलं तुम्हाला? संधी कशी होते बाळांनो? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. हे वर्ण पहिल्या शब्दाचा शेवटचा आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हे ज्यावेळेस एकत्र येतात त्याच्यापासून संधी होते. मग स्वर संधी कशाला म्हणायचं किंवा स्वर संधी कधी येते? ज्या वेळेस दोन्ही वर्ण म्हणजे हा वर्ण पहिल्या शब्दाचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा वर्ण हे काय असतात बाळांनो? स्वर असतात. काय असतात? स्वर. काय असतात? स्वर असतात. त्यावेळेस तयार होते त्यांच्यापासून स्वर संधी. कोणती संधी तयार होते बाळांनो? स्वर संधी तयार होते. समजलं? जेव्हा
जेव्हा दोन्हीकडे म्हणजे दोन्ही स्वर येतात किंवा दोन्ही वर्ण काय असतात, स्वर असतात. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण सुद्धा स्वर आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा काय असतो बाळांनो, स्वर असतो. त्यावेळेस त्याच्यापासून स्वर संधी तयार होते. स्वर संधीचं हे लक्षातच ठेवायचं. स्वर संधी इज इक्वल्स टू स्वर अधिक स्वर. पहिल्या शब्दाचा पहिला शेवटचा वर्ण सुद्धा काय असणार आहे, स्वर, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा काय असणार आहे बाळांनो, स्वर असणार आहे. येस हिरो, गुड आफ्टरनून. आता स्वर संधीचं आपण उदाहरण बघूया की स्वर संधीचे कोणते उदाहरण आहेत. एक आहे चंद्रोदय. बघा विचारलेलं आहे पोलीस भरती कधी, कोल्हापूरची. ओके, त्याच्यामध्ये बघा चंद्रोदय. आता काय सांगितलं मी बाळांनो, दोन शब्द असतात आणि त्यांच्यापासून संधी तयार होते की नाही. चंद्रोदय मेन शब्द काय सांगितलं त्यांनी, चंद्रोदय हा शब्द दिलेला आहे. तर त्याची फोड कशी केली बघा, चंद्र अधिक उदय. शब्दाची फोड काय आहे बाळांनो, चंद्र अधिक उदय. मी इकडे लक्ष द्या. चंद्र बघा शेवटी काय वर्ण येतो, आपण काय म्हणतो, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण तो कसा ओळखायचा बाळांनो, उच्चाराने बघायचा. कसा, उच्चाराने ओळखायचा. म्हणजे इकडे लक्ष द्या. चंद्र मागे काय ऐकू येते, अ, आ, ई. पाठी काय ऐकू येते, ई, नाही की नाही. आंबा, आ. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या शब्दाचा उच्चार करतो, काय करतो, उच्चार, आणि तो शेवटी त्याचा कसा उच्चार समाप्त होतो किंवा त्याचा एंड कोणत्या वर्णाने होतो, त्याचा असतो शब्दाचा शेवटचा वर्ण. तसा इकडे बघा चंद्र, अ. कोणता आवाज येतोय आपल्याला, कोणता साऊंड येतोय, अचा येतोय. म्हणून पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण असणारे अ. उदय. आता दुसऱ्या शब्दाचा काय सांगतो आपण, पहिला वर्ण. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कोण आहे, उ. उदयचा उ, आहे की नाही. मग अ अधिक उ काय होतो बाळांनो, ओ. काय होतो, ओ. हे ओ काय आहे, संयुक्त वर्ण आहे की नाही. ओ हा काय बाळांनो, संयुक्त वर्ण आहे. कसा निर्माण होतो, ओ अधिक पहिला उ, याच्यापासून बनतो ओ. येस बघा चंद्रोदय हा शब्द कसा तयार होतो बाळांनो, चंद्र अधिक उदय हे दोन शब्द एकत्र येतात आणि त्यांच्यापासून चंद्रोदय हा शब्द तयार होतो, संधी होते यांची. ओके, येस बाळा. चला नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल, अरुणाचल. दुसरं एक्झाम्पल बघा, अरुणाचल. आता ह्याची संधी कशी फोडायची किंवा हा शब्द कसा फोडायचा, या शब्दाचा विग्रह कसा करायचा, इकडे बघा. अरुणाचल कसा होणार आहे, अरुण अधिक अचल. काय होणार आहे, अरुण अधिक अचल. अरुण मागे आवाज काय येतोय, अ, है ना. म्हणून शेवटचा शब्द वर्ण काय असणार आहे, अ, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय बाळांनो, अ. म्हणून अ अधिक अ काय झाला, आ. दिलेलं उत्तर काय येते, स्वर येतं. म्हणून बघा स्वर अधिक स्वर यांच्यापासून काय तयार झालं बाळांनो, स्वर संधी तयार झालेली आहे. ओके, चला आता दुसरं बघूया, व्यंजन संधी. दुसरं कोणतं आहे, व्यंजन संधी. संधीचा पहिला भाग काय म्हणतो की ज्यावेळेस दोन्ही वर्ण हे स्वर असतात त्यावेळेस स्वर संधी होते. आता दुसरा भाग बघणार आहोत आपण. दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी. दुसरा प्रकार व्यंजन संधी. तर व्यंजन संधी कशी बनते इकडे लक्ष द्यायचं. पहिल्या शब्दात काय असतो बाळांनो, व्यंजन असतो. काय असतो, व्यंजन अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय असणार आहे, एक तर तो व्यंजन तरी असेल किंवा स्वर तरी असेल. काय असणार आहे बाळांनो, तो व्यंजनही असू शकतो आणि स्वरही असू शकतो. इन जनरल लक्षात ठेवायचं की पहिल्या शब्दाचा अंत्यवर्ण किंवा शेवटचा वर्ण हा काय असणार आहे, व्यंजन असणार आहे. तेव्हा ती संधी कोणती होणार आहे बाळांनो, व्यंजन संधी होणार आहे. आणि त्याच्या समोर जे येणारी वर्ण आहे तर एक तर व्यंजनही असू शकतं किंवा मग ते स्वरही असू शकतं. ओके, चला बघा पहिला येणारा वर्ण हा व्यंजन. पहिला येणारा वर्ण हा कसा असतो बाळांनो, व्यंजन. आणि दुसरा वर्ण हा व्यंजन, दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असल्यास, अरे ठीक आहे बघा, पहिला येणारा शब्द म्हणजे पहिल्या शब्दाचा वर्ण कसा असणार आहे बाळांनो, शेवटचा वर्ण हा व्यंजन असणार आहे. आणि दुसऱ्या शब्दाचा वर्ण कोणता असणार आहे, तो व्यंजनही असू शकतो किंवा स्वरही असू शकतो. अशा स्थितीमध्ये कोणती संधी येते बाळांनो, तो व्यंजन संधी येते. उदाहरणार्थ बघा सदाचार. उदाहरणार्थ सदाचार या शब्दाची फोड कशी असते बघा, सत अधिक आचार. काय होणार आहे, सत अधिक आचार. हे पुढे नंतर शिकता येईल आपल्याला.
की हे सदाचा सत कसं काय झाला ते पुढे बघू बाळांनो आपण. हा शब्द सदाचार हा 2 शब्दांनी बनून आलेला आहे. पहिला शब्द कोणता आहे तर सत आणि दुसरा शब्द आहे आचार. ओके बघा आता सत हा काय आहे बाळांनो त व्यंजन आहे होय की नाही आणि त्याच्या समोर काय आला बाळांनो स्वर. बघा व्यंजन संधी काय सांगते की पहिल्या शब्दामध्ये व्यंजन आला आणि दुसऱ्या शब्दामध्ये एकतर व्यंजन असू शकतो किंवा स्वर असू शकतो. आता इकडे बघा आचार पहिला शब्द काय आला आ काय आहे स्वर म्हणून त्याच्यापासून तयार झाला सदाचार. हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. कधी विचारलंय तर बघा नांदेड पोलीस 2023 ला गडचिरोलीला पण विचारले आणि लातूरला पण विचारलेलं आहे. ओके येस. आता नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल आपत्काल. आपत्काल ह्या शब्दाची फोड कशी झाली बाळांनो आपद अधिक काळ. आपद अधिक काळ. आता इकडे लक्ष द्या द काय आहे व्यंजन आहे अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय सांगतो बाळांनो क म्हणजे बघा व्यंजन अधिक व्यंजन काय झालं बाळांनो व्यंजन संधी झालेली आहे. ओके चला आता बघा तिसरा प्रकार संधीचा आपण बघणार आहोत. आपण तिसरा प्रकार तो काय आहे विसर्ग संधी. कोणता विसर्ग संधी. बघा एकत्र येणारा पहिला वर्ण. एकत्र येणारा पहिला वर्ण म्हणजे काय बाळांनो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग. हा कसा असणार आहे विसर्ग आणि दुसरा वर्ण म्हणजे कसा बाळांनो दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असल्यास विसर्ग संधी होते. बघा आपण काय म्हणतो संधी. संधी कशी होते बाळांनो 2 शब्दाच्या एकत्रीकरणाने होते है ना. बघा पहिल्या शब्दाचा पहिला शेवटचा वर्ण काय सांगितला त्यांनी की तो विसर्ग असेल. काय असेल बाळांनो विसर्ग. विसर्ग कशामध्ये येतो स्वरादीचा प्रकार आहे हो की नाही अनुस्वार आणि विसर्ग. तर विसर्ग हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण असतो किंवा येणारा पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दामध्ये ते स्वरही असू शकतो किंवा व्यंजनही असू शकतो. अशा वेळेस कोणती संधी होते तर विसर्ग संधी होते. विसर्ग संधी कधी होते म्हटलं तर नक्कीच काय सांगायचं येणारा पहिला वर्ण जो असतो हा विसर्ग असेल आणि नंतर दुसरा वर्ण कसा असतो बाळांनो एक तो स्वरही असू शकतो किंवा व्यंजनही असू शकतो. ओके सगळ्यांनाच इश्यू होते काय बाळ नेटचा. येस मिस्टर गणेश योगेश हिरो येस कोळसे ना येस. चला ज्यांना जमते आता कंटिन्यू बघणं त्यांनी बघा आणि ज्यांना नाही दिसत आहे नेट इश्यूमुळे तर बाळांनो तुम्ही नंतर ते लेक्चर आपलं बघून घ्या. ओके चला येस. अशा प्रकारे आपण काय बघत होतो विसर्ग संधी. ठीक आहे आपलं एक्झाम्पल राहिले. मग विसर्ग संधीचा फॉर्म्युला म्हणून काय लक्षात घ्यायचं बाळांनो की विसर्ग अधिक व्यंजन प्लस स्वर म्हणजे पहिला येणारा काय असणार आहे बाळांनो विसर्ग आणि नंतर दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय असू शकतो बाळांनो एक तो व्यंजनही असू शकतो किंवा मग तो स्वरही असू शकतो. अशा स्थितीमध्ये कोणती संधी होते तर ती विसर्ग संधी होते. ओके चला बघा उदाहरण घेऊया आपण आता विसर्ग संधीचे. पहिलं उदाहरण बघा नीरस. कधी विचारलंय छत्रपती संभाजीनगर पोलीसला 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. नीरस या शब्दाची फोड कशी झाली बाळांनो बघा निह अधिक रस. ते विसर्गाला ह चा उच्चाराने करायचा असतो नाही का. येस बघा निह अधिक रस हा काय आहे पहिला वर्ण विसर्ग अधिक र हा काय आहे व्यंजन आहे म्हणून दिलेला उदाहरण हे काय आहे बाळांनो विसर्ग संधीमध्ये येतो. ओके दुसरं बघा यशोधन. हे बरेचदा विचारलेला बाळांनो हा शब्द हा यशोधन लक्षात ठेवा. यशोधन यशोधनाची फोड कशी होणार आहे यश अधिक धन. यश अधिक धन. बघा विसर्ग अधिक व्यंजन कोणती संधी झाली मग विसर्ग संधी. लक्षात ठेवायचं प्रथम येणारा वर्ण हा ज्यावेळेस विसर्ग असतो त्यावेळेस ती संधी कशी असणार आहे विसर्ग संधी असणार आहे. ओके ओके बाळा गणेश. काय काय बघितलं आपण आतापर्यंत बघा. संधी. संधी म्हणजे काय थोडक्यात आपल्याला जर विचारलं संधी म्हणजे काय असं विचारलं तर काय सांगायचं
संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे. संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे. संधी कोणाची होते तर वर्णांची होते. म्हणजे संधी कोणापासून तयार होते तर वर्णापासून होते. आणि वर्ण एकत्र आले की आपण त्यांच्यापासून काय बनवतो तर जोड शब्द बनवतो. काय बनवतो बाळांनो? जोड शब्द बनवतो, हो की नाही. नेक्स्ट, संधी कशी तयार होते असं जर विचारलं, संधी कशी तयार होते तर कशी होते बाळांनो? दोन शब्द असतात, दोन शब्दामधला, इकडे लक्ष द्या, संधी म्हणजे काय? संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे. लक्षात राहण्यासाठी ठेवायचं, परीक्षेमध्ये विचारू शकतात, विचारलेली आहे पण. ओके, संधी मग कोणाची करतो आपण तर वर्णांची होते. म्हणजे दोन शब्द असतात त्यांचे वर्ण एकत्र करायचे आणि मग त्यांच्यापासून संधी तयार होते. आणि त्यातून काय निर्माण होतं बाळांनो तर जोड शब्द निर्माण होतो. संधी कशी होते तर मी काय सांगितलं, दोन शब्द असतात. संधी कशी बनतात की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण यांच्यापासून एकत्र केलं की संधी तयार होते. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ज्यावेळेस एकत्र करतो आपण तेव्हापासून काय म्हणते बाळांनो संधी बनते. ओके, संधीचे प्रकार. संधीचे मुख्य किती प्रकार आहेत तर 3 आहेत. कोणते आहेत? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. ओके, चला, स्वर संधी कशाला म्हणायचं? जेव्हा संधी होताना काय होतं बाळांनो दोन्ही स्वरच आलेले असतात. दोन्ही एकत्र येणारे वर्ण काय असतात बाळांनो? स्वरच असतात. म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा पण स्वर असतो, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पण स्वर असतो, अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा स्वर असतो. म्हणजे जेव्हा दोन्ही वर्ण हे स्वर असतील त्यावेळेस ती कोणती संधी होणार आहे? स्वर संधी होणार आहे. ओके, दुसरं काय बघितलं आपण? व्यंजन संधी. व्यंजन संधी कशी होते बाळांनो? जेव्हा पहिला वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसरा वर्ण एक तो व्यंजनही असू शकतो किंवा स्वरही असू शकतो, अशा स्थितीमध्ये काय होतं? व्यंजन संधी होते. कोणती संधी? व्यंजन संधी. पहिला वर्ण हा व्यंजन असतो, अधिक समोर येणारा पुढचा वर्ण काय असतो बाळांनो? एक तो व्यंजनही असू शकतो किंवा मग स्वरही असू शकतो. अशा वेळेस कोणती संधी होते? व्यंजन संधी होते. दुसरं काय बघा, तिसरा प्रकार काय बघितला आपण तर विसर्ग संधी. कोणती संधी बघितली आपण? विसर्ग संधी बघितली. ओके, विसर्ग संधी कशी तयार होते की प्रथम येणारा वर्ण हा विसर्ग असतो. प्रथम येणारा वर्ण काय असतो बाळांनो? विसर्ग असतो आणि त्याच्यानंतर येणारा दुसरा वर्ण कसा असतो? एक तो स्वरही असू शकतो किंवा मग व्यंजनही असू शकतो. अशा वेळेस कोणती संधी होते? विसर्ग संधी होते. परीक्षेच्या दृष्टीने आता लवकरात लवकर अभ्यास करायचा झाला की संधी हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने करा. ज्या पद्धतीने तुमचं ग्राउंड घेतलेलं आहे बाळांनो, जसं सरकार म्हणते की जुलै, सप्टेंबर, ऑगस्टपर्यंत तुमचं सगळं क्लिअर करायचं आहे, त्यांना पेपरही तेवढ्याच घाईने घेतला जाईल. त्यामुळे आता ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांनी अभ्यासाला लवकर लागा. ओके, संधी हा पॉईंट, संधी हा चॅप्टर खूप चांगला करा. चला, आता बघायचं आपण स्वर संधी. आता लक्षात घ्या, आता आपण काय बघणार आहोत? स्वर संधी. कोणती? स्वर संधी. संधीचा पहिला प्रकार बघतोय आपण, स्वर संधी. संधीच्या पहिल्या प्रकारातला पहिला भाग बघणार आहोत किंवा संधी स्वर संधीतला पहिला प्रकार बघणार आहोत आपण, सजातीय संधी. कोणती? सजातीय संधी. ओके, चला इकडे लक्ष द्या. सजातीय स्वर संधी तिलाच काय म्हणतात बाळांनो? दीर्घत्व संधी सुद्धा म्हणतात. सजातीय स्वर संधीलाच काय म्हटलं जातं? दीर्घत्व संधी सुद्धा म्हटलं जातं. ओके, येस, चला इकडे लक्ष द्या. आता ही सजातीय संधी कशी बनते किंवा दीर्घत्व संधी कशी बनते तर इकडे लक्ष द्या. एकत्र येणारे दोन सजातीय स्वर, एकत्र येणारे दोन सजातीय स्वर, मग ते ऱ्हस्व असतील किंवा दीर्घ असतील बाळांनो, एक तर ते ऱ्हस्वही असतील किंवा मग दीर्घही असतील, असे स्वर एकत्र लागून आल्यास त्यांची संधी होताना त्यापासून त्याच जातीतील दीर्घ स्वर येतो, त्याला सजातीय किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात. काय म्हटलं त्यांनी की एकत्र येणारे वर्ण आपण स्वर संधी बघतोय, मग ऑब्विसली काय येणारे बाळांनो? स्वरच येणार आहेत. स्वर आधी काय? स्वरच. स्वर संधीचा प्रकार बघतोय आपण, सजातीय संधी किंवा दीर्घत्व संधी. आणि ही संधी काय म्हणते की एकत्र येणारे दोन सजातीय स्वर
लागून आल्यास त्यांच्यापासून तयार होताना त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर येतो. त्यावेळेस कोणती संधी होते? सजातीय संधी अशी होते. आता लक्षात घ्या, सजातीय स्वर म्हणजे कोणते रे बाळांनो? अ, आ हे काय झाले? सजातीय. म्हणजे ज्यांचा उच्चार कसा आहे, ज्यांचं उच्चारस्थान कसं असतं? समान असतो. आता इकडे लक्ष द्या, अ आणि आ यांचं उच्चारस्थान सेम आहे बाळांनो, म्हणून हे सजातीय. ई, पहिली ई किंवा दुसरी ई हे सुद्धा काय होणार आहे? सजातीय असणार आहे. पहिला उ किंवा दुसरा उ हे सुद्धा काय बाळांनो? सजातीय स्वर आहेत. म्हणजे कळलं का? यांचा उच्चारस्थान कसं असणार आहे? समान असणार आहे, म्हणून त्यांना काय म्हणायचं? सजातीय स्वर. ओके. आता दुसरं त्यांचं ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ऱ्हस्व स्वर. आता हे ऱ्हस्व स्वर कोणाला म्हणायचं? अगोदर हे दोन गोष्टी लक्षात घ्या. सजातीय कोणाला म्हणायचं, नंतर ऱ्हस्व आणि दीर्घ काय आहे. ओके. बघा, ऱ्हस्व स्वर म्हणजे कसं बाळांनो? की ज्यांचा उच्चार कसा असतो? कमी लांबीचा असतो किंवा अखूड असतो. ज्यांचा उच्चार कसा असतो बाळांनो? कमी लांबीचा किंवा अखूड असतो. आता इकडे लक्ष द्या, अ म्हटलं की स्टॉप होतो, आ म्हटलं की बघा आ उच्चार लांब जातो. मग यांनी काय सांगितलंय? ऱ्हस्व स्वर कोणाला म्हणायचं? की ज्यांचा उच्चार हा कसा असतो? कमी लांबीचा असतो किंवा अखूड असतो, त्याला म्हणायचं ऱ्हस्व. मग ऱ्हस्व स्वर म्हणजे कोणते कोणते येतात बघा? अ येतो, पहिली ई, अजून पहिला उ, रू आणि लू. हे काय? हे 5 स्वर काय आहेत बाळांनो? ऱ्हस्व स्वर आहेत. काय आहेत? ऱ्हस्व स्वर आहेत. क्लिअर? येस. आता दुसरं बघा, दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर कोणाला म्हणायचं? आता आपण काय म्हणतो? ऱ्हस्व स्वर म्हणजे कसं की ज्यांचा उच्चार आखूड आहे किंवा कमी लांबीचा आहे, त्याला काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर म्हणायचं. आणि ज्यांचा उच्चार हा जास्त लांबीचा आहे त्यांना काय म्हणायचं? दीर्घ स्वर म्हणायचं. बघा, दीर्घ आणि ऱ्हस्व हे सगळ्यात पहिले समजून घ्या. दीर्घ स्वर म्हणजे कसं बाळांनो? ज्यांचा उच्चार जास्त लांबीचा आहे. कसा आहे? जास्त लांबीचा. त्यांना काय म्हणायचं? दीर्घ स्वर. आ, ई, ई किंवा आ हे की नाही? उ. आता तो कोणता? त्याच्यावर डिपेंड करतो. बघा, दीर्घ स्वरामध्ये 3 स्वर आहेत बाळांनो. एक आहे आ, दुसरा आहे दुसरी ई आणि दुसरा उ. हे 3 जे स्वर आहेत हे काय आहेत बाळांनो? दीर्घ स्वर आहेत. काय आहेत? दीर्घ स्वर. ओके. मग इकडे लक्ष द्या, सजातीय स्वर संधी काय म्हणते की ज्यावेळेस एकत्र येणारे स्वर हे काय असतात बाळांनो? सजातीय असतात. कसे असतात? सजातीय. म्हणजे ते अ किंवा आ असू शकतात किंवा ई किंवा दुसरी ई असू शकते किंवा पहिला उ किंवा दुसरा उ असू शकतो किंवा हा सिक्वेन्स इकडे आणि हा सिक्वेन्स इकडे असू शकतो. सजातीय म्हणजे समजलं ना? एकाच उच्चार स्थानातून असणारे. तर हे ज्यावेळेस एकत्र येतात म्हणजे हे वर्ण ज्यावेळेस संधी होण्यासाठी येतात त्यावेळेस यांच्यापासून एकत्र येऊन संधी जी निर्माण होते, ती संधी निर्माण होताना जो वर्ण येतो तो कोण असतो बाळांनो? यांच्यातलाच दीर्घ स्वर असतो. म्हणजे बघा, आ आणि आ यांच्यामधला दीर्घ कोण आहे बाळांनो? आ. पहिली ई आणि दुसरी ई यांच्यामधला कोण दीर्घ स्वर आहे? तर दुसरी ई. पहिला उ आणि दुसरा उ यांच्यामधला दीर्घ कोण आहे? तर दुसरा उ. समजलं? म्हणजे दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी कधी होते की ज्यावेळेस एकत्र येणारे दोन्ही वर्ण हे कसे असतात? सजातीय असतात. आणि त्यांच्यातून निर्माण झाल्यावर त्यांच्यात एकत्र येणारा संधी होताना जो स्वर असतो हा त्यांच्यातलाच दीर्घ स्वर येतो. त्यावेळेस ती कोणती होते? सजातीय किंवा दीर्घत्व संधी होते. ओके. चला, मग आता आपला फॉर्म्युला बघायचा. पहिला वर्ण काय आहे? ऱ्हस्व आहे किंवा दीर्घ आहे. संधी होताना आपण काय करतोय? शब्दांची फोड, दोन शब्द एकत्र आलेले असतात है की नाही? मग त्यातला पहिला जो शब्द असतो त्याचा शेवटचा वर्ण कसा असतो बाळांनो? एक तर स्वर असतो तो, आणि दुसरं म्हणजे एक तो दीर्घस्वरी असू शकतो किंवा ऱ्हस्वस्वरी असू शकतो. अधिक दुसऱ्या शब्दातला वर्ण हा काय असणार आहे? हा पण एक तर ऱ्हस्व असेल किंवा दीर्घ असेल. आणि या दोघांमधून बनणारा जो शब्द आहे किंवा वर्ण आहे हा कोणता येणार आहे बाळांनो? दीर्घ स्वर येणार आहे. येताना कोणता स्वर येणार आहे? यांच्यात दीर्घ स्वर येईल. त्यावेळेस ती कोणती संधी होईल? दीर्घत्व संधी किंवा
किंवा सजातीय संधी होईल. समजलं? स्वर संधीचा पहिला प्रकार सजातीय संधी, त्यालाच काय म्हणतात? दीर्घत्व संधी सुद्धा म्हणतात. उदाहरण बघा, वाचनालय. उदाहरण वाचनालय. शब्दाची फोड कशी झाली बाळांनो? संधीचा विग्रह कसा झाला? वाचन अधिक आलय. काय झालं? वाचन अधिक आलय. वाचन मागे काय आलं? अ. शेवटचा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ. आलय आ. पहिला दुसरा शब्द ना पहिला वर्ण आ म्हणून हा आ. आणि यांच्यापासून दीर्घ कोणता बनणार आहे बाळांनो? आ. म्हणून शब्द काय तयार झाला? वाचनालय. बघा, वाचन अधिक आलय म्हणजे बघा वाचन, न ला काय लागते मागे? अ. हा अ आला अधिक दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आ घेतला. हे काय आहे? सजातीय स्वर आहेत. काय आहेत? सजातीय. आणि यांच्यापासून एकत्र येणारा वर्ण किंवा पहिला जमणारा वर्ण कोण घेणार आहोत आपण? आ घेणार आहोत. कोण घेणार आहोत? आ. मग बघा, वाचनालय. वाचन आपण आ लावला म्हणून काय ना त्याला काना येणार आहे, है ना? आणि पुढचा शब्द आलयचा लय. वाचनालय. ओके. दीर्घत्व संधीमध्ये काय होतं बाळांनो? लक्षात घ्या. दुसरी वेलांटी. ई म्हणजे काय बाळांनो? दुसरी वेलांटी. दुसरा उकार आणि काना, मात्रा नाही काना, हे येतं. म्हणजे ज्यावेळेस तो शब्द तयार होतो दीर्घत्व संधीने, त्यावेळेस त्याला काय लागलेलं असतं? काना असतो किंवा मग दुसरी वेलांटी असते किंवा दुसरा उकार असतो. कारण की दीर्घ स्वर आपण बघितले ना, 3च असतात. त्या पद्धतीनेच. ओके. थँक्यू बाळा मिस्टर गणेश. ओके. आता बघूया दुसरं उदाहरण. गिरीश. गिरीशची फोड कशी केली बघा. गिरीश या शब्दाचा संग्रह कसा केला बघा. गिरी अधिक ईश. गिरी अधिक ईश. बघा, गिरी, ईश, गिरी. बघा, ई. वेलांटी रीला कोणती आहे? पहिली. म्हणून बघा, पहिली ई अधिक इथे कोणते आहे? ई, दुसरी ई. आणि यांचा हा सजातीय स्वर आहेत. यांच्यापासून घेताना आपल्याला दुसरी वेलांटी घ्यावी लागेल, है ना, ईची. म्हणून बघा, शब्द तयार होताना बघा, गी री. इथे जरी पहिली वेलांटी असली, परीक्षेमध्ये हेच करतात हा. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन देतील. गिरी हा असा शब्द आहे, विसर्ग होताना, विग्रह होताना असा. मग परीक्षेमध्ये हा असा देतील किंवा असा देतील. तर तो तुम्हाला समजला पाहिजे. मुळात संधी हा जो प्रकार आहे ना बाळांनो, हा संस्कृतामध्ये जास्त घेतलेला आहे किंवा संस्कृतामध्येच जास्त आहे, मराठीमध्ये एवढा नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की इथे सुद्धा संधी होते ना, बऱ्यापैकी शब्द जे आहेत ना, हे संस्कृतातले आलेले आहेत किंवा मग आपण ते तत्सम शब्द जे वापरतो, संस्कृतातून आलेले शब्द ते आहेत. आता इकडे लक्ष द्या. गिरी, हरी बघा, पहिला आहे गिरी अधिक ईश. तयार होताना दीर्घत्व संधी आहे. म्हणून बघा, दीर्घत्व संधीनुसार पहिली ई अधिक दुसरी ई. सजातीय असल्यामुळे ई ही दुसरी आली. म्हणून शब्द, मूळ शब्द तयार होताना संधीपासून तयार झालेला शब्द बनला, त्यावेळेस हा री पहिला असणार नाही. शब्द तयार होताना हा दुसरा री असणार आहे. गिरीश. समजलं? येस. थँक्यू बाळा गणेश. चला, हा पण बघा कधी विचारलाय. यवतमाळ चालक, पालघर, सोलापूर चालकला विचारलेला आहे. बघा, एकच किती परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ओके. चला, सजातीय संधीबद्दल आपण 2-3 उदाहरणं घेऊया. पहिला प्रश्न बघा. महिष या शब्दाची संधी विग्रह करा. बघा, महिष हा शब्द आपल्याला संधी विग्रह करायचा. कोणता असणार आहे? मही अधिक ईश, महे अधिक ईश, मही अधिक ईश का महे अधिक ईश? चला सांगा कोणता असणार आहे? येस, येस मिस्टर गणेश हिरो. अजून योगेश रगडे. सगळ्यांना सेमच इश्यू येतोय का? येस.
येस नितेश दुप्परे. सांगा बाळांनो कोणतं उदाहरण बरोबर आहे? कोणता पर्याय, सॉरी उदाहरण आहे, पर्याय बरोबर आहे? कोणतं? येस, ऑप्शन क्रमांक 1. सगळ्यांनाच इश्यू होतोय का नेटवर्कचा? आन्सर देत नाही आहात. येस मिस्टर गणेश. चला नेक्स्ट बघा, संधी सोडवा. अरुणाचल, चला सांगा. मे बी रिपीट झाला का? अरुणाचल कोणता असणार आहे? येस नितेश, गुड बेटा. नाही. चला सांगा कोणता असणार आहे? येस मिस्टर गणेश. शीतल, नाही बाळा शीतल. बघा परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न आहे. ठाणे पोलीस 2023